नमस्कार। आज आपल्या किचन मध्ये बनवलेला आहे हा रवा आणि बेसनाचा खमंग ढोकळा। एकदम सोप्या पद्धतीने इडली पात्रामध्ये खूप छान जाळीदार बनलेला आहे आणि चव पण खूप मस्त झालाय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1.5 कप रवा घेतलेला आहे। आणि 1 कप बेसन घ्यायचे। खूप छान बनतो हा ढोकळा, नक्की बनवून पहा। आणि अशा छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। हे रवा, बेसन, 1 चमचा लिंबू सत्व घेतलेला आहे, त्याला सायट्रिक ॲसिड सुद्धा म्हणतात, थोडंसं मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ। अगोदर लिंबू सत्व टाकून घ्यायचे आपल्याला। लिंबू सत्व नसेल तर आपण दही किंवा लिंबाचा वापर केला तरी चालेल। ते ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घातलंय अगोदर। आता त्यामध्ये रवा घालायचा आहे आणि बेसन, आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे। माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा मिरची पावडर लाल घातलेली आहे, नाही घातली तरी चालेल। थोडं पाणी घालून मिक्स करायचे। माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करा, म्हणजे माझे छान रेसिपीचे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन आपल्याला मिळेल। मिक्स करायचे व्यवस्थित। इडली पात्रामध्ये एकदम झटपट होते आणि एकदम जास्त बनतो। तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता। पाण्याची गरज आहे अजून थोडीशी। रवा भिजण्यासाठी जास्त पाणी लागतं, त्यामुळे सध्या पातळ वाटते पण नंतर रवा फुलतो, त्यामुळे सध्या थोडंसं पातळच ठेवायचे। मस्त। आता झाकून ठेवायचे 5-6 मिनिटांसाठी। तोपर्यंत आपण इडली पात्रामध्ये पाणी ठेवायचे आणि त्या इडली पात्राच्या भांड्याला, वाट्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचे। एवढं पाणी ठेवलेलं आहे। खालच्या साईडला जे पहिलं भांडं असतं त्याच्या खाली अर्धी साईडच ठेवायचे, जास्त नाही ठेवायचं, वरती नाही आलं पाहिजे पाणी। आणि त्याला आपल्याला उकळी काढायची। तोपर्यंत आपण तयारी करून घेऊया। आपल्या इडली पात्राच्या भांड्याच्या वाट्याला आपल्याला तेल लावून घ्यायचे। आणि पिठामध्ये आपल्याला आता पाऊण चमचा आपला खाण्याचा सोडा घातलेला आहे, तो इनो घातला तरी चालेल। आणि ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरती थोडंसं पाणी घालायचे। छान मिक्स करायचे।
सोडा ॲक्टिवेट झाल्यामुळे पाहू शकता मस्त फुगलेलं आहे पीठ. आता कन्सिस्टन्सी पाहू शकता मस्त झालेली आहे. असेच ठेवायचे, जास्त पातळ किंवा घट्ट नाही बनवायचे आपल्याला. हे परफेक्ट झालेलं आहे आता बॅटर. आपल्याला आता हे पीठ भरून घ्यायचे वाट्यामध्ये. पण इडली बनवतो त्याच प्रमाणात टाकायचे. खूप छान बनतो हा ढोकळा आणि झटपट बनतो. मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार बनतो. आता भरून झालेला आहे. आपल्याला पाण्याला पण उकळी आलेली आहे. आपल्याला हे सर्व प्लेटा ठेवून घ्यायच्या भांड्यामध्ये. सकाळी सकाळी नाश्त्याच्या वेळेला घाई असते, त्यामुळे घाईच्या वेळेला हे पटकन होण्यासाठी छान ऑप्शन आहे. तोपर्यंत आपण तडका बनवून घेऊया. तेल घालायचे. त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली आहे. त्यामध्ये आता बारीक कापलेली मिरची घालायची. 5-6 मिरच्या घेतल्यात कापून मी बारीक, त्या घालायच्या. आपल्याला तिखट कमी जास्त हवा असेल त्याप्रमाणे मिरची घालू शकता तडक्यामध्ये. त्यामध्ये आता कढीपत्ता घालायचा आहे. छान परतू द्यायची, म्हणजे तडक्याच्या आपण जे पाणी बनवणार आहोत त्यामध्ये तिखटपणा छान उतरतो. कढीपत्ता टाकलाय. तर कोथिंबीर घालायची. आणि पाणी घालायचे. पण अर्धा कप पाणी घातलेलं आहे अंदाजे. त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची. आता आपले तोपर्यंत ढोकळा तयार आहे, पाहू शकता. आपण सुरीने चेक करूया. हे सुरीला चिटकत नाहीये, व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपल्याला काढून घ्यायच्यात ह्या प्लेटा. मस्त खूप छान कलर आलाय. एकदम सहज निघतंय. खूप पाहू शकता किती स्पॉन्जी आणि जाळीदार बनलेला आहे आपला ढोकळा. काढून झालेले आहे. आता सर्व आपल्याला कट करून आपल्याला तडका द्यायचा आहे वरून. मस्त किती छान बनलेला आहे खमंग ढोकळा. आता कट करून घ्यायचा आपल्याला.
दुसऱ्या ताटामध्ये तुम्हाला हव्या तशा आकारात कापू शकता। एक दोनच तुकडे करायचे किंवा 4 तुकडे, पण मी 4 केलेले आहेत म्हणजे तो तडका सर्व बाजूंनी, नाहीतर मग खाताना टोटरा बसला जातो आपल्याला, त्यामुळे ते तडक्याचं पाणी सर्व ह्याच्यामध्ये गेलं पाहिजे। पाहू शकता किती मस्त फुगलाय आणि एकदम जाळीदार बनलाय। आहे का नाही सोपी पद्धत? एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तडक्यामध्ये मीठ राहिलं होतं, थोडंसं मीठ घातलंय। तडका आपल्याला सर्व ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे। मस्त काय सुरेख झालाय, मस्त। सकाळी गडबडीच्या वेळेत झटपट हा नाश्ता बनवून होतो। नक्की बनवून पहा आणि खूप छान बनलाय, मस्त। ते अजून राहिलेले त्याचे पीस करून घेतलेत आणि त्यावरती तडका टाकून घ्यायचा आहे। मस्त, वा, काय जबरदस्त दिसतोय। खूपच छान बनलेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मस्त, मी खाऊन दाखवते कशी चव झाली ते। वा, अफलातून, मस्त मस्त अफलातून टेस्ट झालेली आहे। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत रेसिपीचे व्हिडिओ पाहून बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।